चला, तर पहा लेकरांनो, पुढचा पॉइंट तो आहे लेकरांनो आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे. मग आपण लास्ट लेक्चर मध्ये पूर्णच्या पूर्ण डीसी मशीनचं कन्स्ट्रक्शन पाहिले, वेगवेगळे पार्ट्स बद्दल पाहिलेत. ठीक आहे. त्याचे फंक्शन्स पाहिलेत, त्या पार्ट साठी कुठलं मटेरियल युज करतात ते सुद्धा पाहिले. तेच मटेरियल काय युज करतात ह्याचं सुद्धा रिझन आपण त्या ठिकाणी डिस्कशन मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर पाहू शकता लेकरांनो, लास्ट लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन मध्ये बघितल्यात. आता एक्सप्लेन करण्याच्या अगोदर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की एक जो सिंगल टर्न असतो तो दोन कंडक्टर पासून तयार होतो. बरोबर आहे. एक जो सिंगल कंडक्टर असतो लेकरांनो, तो कशापासून तयार होतो रे? दोन टर्न पासून. म्हणजे या ठिकाणी हा एक टर्न आहे. ठीक आहे. सॉरी, हा एक कंडक्टर आहे. म्हणजे एन आणि एम हा एक कंडक्टर आहे. ओ आणि पी हा दुसरा कंडक्टर आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलंय एम एन आणि ओ पी आर कंडक्टर्स. आणि ह्या दोन कंडक्टरला मिळून काय झालं मित्रांनो? एक सिंगल टर्न झालेला आहे. आणि ह्या दोन वेगवेगळ्या कम्युटेटरच्या अक्रॉस, म्हणजे हा एक कम्युटेटर सेगमेंट आणि हा दुसरा कम्युटेटर सेगमेंट. बरोबर आहे. हा कम्युटेटर सेगमेंट फर्स्ट आणि हा कम्युटेटर सेगमेंट सेकंड. कम्युटेटर सेगमेंट सेकंड. त्या दोघांच्या मध्ये ही काय लेकरांनो एक कॉईल आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी कम्युटेटर शिकवत असताना तुम्हाला एक वाक्य लिहून दिलं होतं. ते वाक्य हे होतं लेकरांनो, की नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट, number of commutator segment is equal to what? Number of commutator segment is equal to what? Number of, yes, coil. ह्या नंबर ऑफ कॉईल म्हटलं किंवा नंबर ऑफ टर्न्स म्हटलं तरी चालेल, पण इथं नंबर ऑफ कॉइल्स असतात. त्याच्यामुळे लिहितो नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ कॉईल. ठीक आहे. काय अडचण? नंबर ऑफ आर्मेचर कॉईल आहेत तर लिहा लेकरांनो आर्मेचर कॉईल. आर्मेचर कॉईल. ठीक आहे. लक्षात राहील. ओके सर. मग बघा रे, आता पोल पिच काय लेकरांनो? येस. तर पोल पिच काय लेकरांनो? इथं हा कंडक्टर दिसतोय आणि हा कंडक्टर दिसतोय. बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की दोन पोलच्या मधला जो अंतर आहे लेकरांनो, त्याला आपण पोल पिच म्हणतो. येस, दोन पोलच्या मधला जो अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? पोल पिच म्हणतो. बघा, इट इज डिफाइंड ऍज द पेरिफेरी ऑफ आर्मेचर. म्हणजे आर्मेचरची ही जी पूर्ण पेरिफेरी आहे, बघा समजून घ्या लेकरांनो, आर्मेचरची ही जी पूर्ण पेरिफेरी आहे, ही पूर्ण पेरिफेरी आहे आर्मेचरची. ही पूर्ण आर्मेचरची पेरिफेरी जी आहे ती कशामध्ये डिवाइड होते? पोल्स मध्ये. फॉर एक्झाम्पल जर लेकरांनो मी या ठिकाणी, सपोज या ठिकाणी एक पोल अशा पद्धतीने ड्रॉ केलाय. ठीक आहे. हा एक पोल इथे ड्रॉ केलाय. त्याच्यानंतर लेकरांनो इथे दुसरा पोल ड्रॉ केलाय. या बाजूनं आणखी एक पोल ड्रॉ केलाय आणि या बाजूनं आणखी एक पोल ड्रॉ केलाय. बरोबर आहे. तर टोटल हे जे पोल्स आहेत, हे पोल काय लेकरांनो? तर ह्या पोलमध्ये, यस, ह्या पोलमध्ये आर्मेचरची पेरिफेरी ही काय झाली लेकरांनो? डिवाइड झाली. बरोबर आहे ना? मग डिवाइड कशी झाली सर? तर दोन ऍक्सिसनी डिवाइड होते. बघा, एवढं सुंदर एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देणार लेकरांनो, एवढं अप्रोप्रिएट एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे. तर हे जे आहे लेकरांनो, इथे दोन ऍक्सिस. ठीक आहे. हे बघा, हे दिसतंय. मग इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत ही जे झालंय ते हे झालं पोल पिच. हे काय झालं लेकरांनो? पोल पिच. ठीक आहे. मग ह्या पोल पिच मध्ये ही पूर्णच्या पूर्ण आर्मेचरची पेरिफेरी काय झाली? डिवाइड झाली. येस ऑर नो? बरोबर आहे ना? ही पूर्णच्या पूर्ण इथे काय झालं? आर्मेचरची पेरिफेरी डिवाइड झाली. हे पोल पिच, इथून हे पोल पिच, हे पोल पिच आणि हे पोल पिच. म्हणजे प्रत्येक पोलच्या अंडर हा जो आर्मेचर आपल्याला दिसतोय त्याची, येस, आर्मेचर दिसतोय किंवा आर्मेचर पेरिफेरी दिसते, ते काय झालं लेकरांनो? डिवाइड झालं. मग इथे किती सेगमेंट, किती स्लॉट आले? 1, 2, 3, 4 स्लॉट आले. याच्या अक्रॉस सुद्धा 4. डायग्राम ड्रॉ करत मागे पुढे जरी झाले असेल, प्रत्येकाच्या अक्रॉस 4 4 4 4 किंवा 6 6 6 6 स्लॉट आले असतील. ठीक आहे. हे डिवाइड होत असतात. हे सुद्धा आपल्याला पुढे डेफिनेटली आणखी शिकायचं आहे. ठीक आहे. तर लेकरांनो, या ठिकाणी हे जे दोन ऍक्सिस मी तुम्हाला म्हणत होतो, हे दोन ऍक्सिस कुठले कुठले आहेत? तर बघा रे, जो पोल मधून पास होतो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऍक्सिस. जो पोल मधून पास होतो त्याला काय म्हणायचं? याला म्हणायचं लेकरांनो डायरेक्ट ऍक्सिस म्हणायचं. काय म्हणायचं? डायरेक्ट ऍक्सिस.
आणि हा जो पास होतोय ह्याला म्हणायचं क्वाड्रेचर ऍक्सिस. काय म्हणायचं? क्वाड्रेचर ऍक्सिस. म्हणजे हा झाला तो डी ऍक्सिस झाला लेकरांनो, आणि हा जो झाला तो काय रे? क्यू ऍक्सिस लिहिला आहे. ठीक आहे, डायरेक्ट ऍक्सिस आणि क्वाड्रेचर ऍक्सिस. क्लिअर? जो पोल मधून पास होतो डायरेक्ट ऍक्सिस, आणि इन बिटवीन द पोल पास होतो क्वाड्रेचर ऍक्सिस आहे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित कळालेली असावी. ठीक आहे, ती म्हणजे काय लेकरांनो? it is defined as the periphery of the armature divided by the number of pole of the generator, the the distance between the two adjacent pole, or the what? The distance between the two adjacent pole. परत एकदा बघा, परत एकदा समजून घ्या. ठीक आहे, अँड द डिस्टन्स बिटवीन, बघा हा पोल आणि हा पोल, ह्या दोन पोल मधला जो ऍडजस्टंट डिस्टन्स आहे त्यालाच आपण म्हणतो लेकरांनो पोल पिच म्हणत असतो. ही गोष्ट नक्कीच आता प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित क्लिअर झालेली असावी. ठीक आहे, चला बघा रे, डिस्टन्स बिटवीन द टू ऍडजस्टंट पोल. ठीक आहे, मग परत काय सांगितलंय? पोल पिच कॅन ऑल्सो बी डिफाइंड ऍज नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर और आर्मेचर स्लॉट पर पोल. ठीक आहे, विसरलात? या परत मागे या. ठीक आहे, एकदा वाचून घ्या. काय सांगितलं रे? इट पोल पेज कॅन ऑल्सो बी डिफाइंड ऍज द नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर और आर्मेचर स्लॉट पर पोल. आर्मेचर कंडक्टर आणि आर्मेचर स्लॉट पर पोल कशा प्रकारे? पहा इथे. तर लेकरांनो या ठिकाणी काय झालं रे? हा जो पोल आलेत, ह्या पोलच्या अंडर किती स्लॉट येत आहेत? आर्मेचर स्लॉट किती येत आहेत? 6 6 6 6. टोटल किती स्लॉट आहेत? 24 स्लॉट. टोटल पोल किती आहेत? 4. 24 नंबर ऑफ स्लॉट अपॉन नंबर ऑफ पोल. लेकरांनो काय झालं रे? स्लॉट पर पोल झाले. काय झालं लेकरांनो? काय झालं रे? स्लॉट पर पोल झालेत. क्लिअर? काय अडचण? आणि या स्लॉट पर पोललाच आपण डिफाईन करतो बाळांनो, पोल पिच म्हणून डिफाईन करतो. काय डिफाईन करतो रे? पोल पिच म्हणून. येस और नो? येस सर, कळतंय सर. थोडा वेळ लागतोय पण डेफिनेटली आता कळायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट कंडक्टर काय? तर आता सांगितलं मी तुम्हाला की एका सिंगल टर्नला किती कंडक्टर असतात रे? वन सिंगल टर्न. वन सिंगल टर्न इज इक्वल टू व्हॉट? 2 कंडक्टर. ओके बच्चो, यस सर. वन सिंगल टर्न इज इक्वल टू व्हॉट? हाऊ मेनी कंडक्टर्स? 2 कंडक्टर्स. म्हणजे हा एम एन आणि ओपी किंवा पीओ हे दोन काय झाले मित्रांनो? हे दोन झाले कंडक्टर, आणि ह्या दोन कंडक्टर मधून एक काय तयार झाले? एक सिंगल टर्न तयार झालेला आहे. मग आता बघा रे, अ कंडक्टर इज अ लेंथ ऑफ वायर लाईन इन द मॅग्नेटिक फील्ड. लेंथ ऑफ वायर लाईन इन द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? तर मित्रांनो इकडे आपण ड्रॉ करू हा नॉर्थ पोल, आणि इकडे ड्रॉ करू साऊथ पोल. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी बाळांनो हा नॉर्थ पोल आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट इकडे साऊथ पोल असेल, इकडे साऊथ आहे म्हणजे बाय डिफॉल्ट इकडे नॉर्थ पोल. ठीक आहे, मग आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड कशी पास होणार रे? तर मॅग्नेटिक फील्ड पास होईल नॉर्थ कडून साऊथ कडे, नॉर्थ कडून साऊथ कडे, नॉर्थ कडून साऊथ कडे. येस और नो? येस सर. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय प्लेस करणार आहोत? तर ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस करणार आहोत कंडक्टर. हे अशा प्रकारे 2 कंडक्टर. याला इथे मी यम म्हणतोय. ठीक आहे, याला इथे लेकरांनो हा एन आहे, हा एम म्हणतोय, वर ओ आणि पी, आणि हे झालं हे अशा प्रकारे इथे जे दिसतंय हे झालं लेकरांनो कंडक्टर. मग मला सांगा, अ कंडक्टर इज द लेंथ ऑफ वायर लाइंग इन द मॅग्नेटिक फील्ड. आहे का नाही हा एन आणि हा एम? बरोबर आहे. आहे का नाही मॅग्नेटिक फील्ड मध्ये? हा ओ आणि हा पी आहे का नाही मॅग्नेटिक फील्ड मध्ये? आहे सर. दॅट्स इट. म्हणून झाला आपण इथून इथपर्यंत जी लेंथ असेल मित्रांनो त्याला आपण ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर सुद्धा म्हणतो. ही जी लेंथ आहे ना एवढी, ही जी एवढी लेंथ आहे यालाच आपण म्हणत असतो ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. काय म्हणतो रे? ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? येस सर. म्हणून बघा, येस. आणि ह्याच एवढंच कंडक्टर मध्ये काय होतं तर हे फ्लक्स लाईन कट करतात. बरोबर आहे. हा जो टर्न आहे जेव्हा तो रोटेट होतो, ठीक आहे, ठीक आहे, रोटेट झाल्यावर काय होईल रे? फ्लक्स कट होतील. फ्लक्स कट झाले तर अकॉर्डिंग टू द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याच्यामध्ये ईएमएफ काय होतात? इंड्यूस होतात. ठीक आहे, बघा पुढे काय सांगितलंय? इन विच an EMF is induced. ठीक आहे, द लेंथ एम एन और ओपी इन फिगर ए एक्झाम्पल ऑफ कंडक्टर. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. कॉईल काय रे? आता कॉईल म्हणजे काय? बघा,
आता हा जो वायर आहे तो अशा प्रकारे इकडे आलाय, परत इकडे अशा प्रकारे आलाय, परत हा अशा प्रकारे इकडं, ठीक आहे, थोडस याला मी ड्रॉ करतो, इकडे अशा प्रकारे आलाय, परत हा इकडे, परत इकडं, परत इकडं, आणि हे सगळं एक टर्न कंप्लीट करून हा वापस इथे आलाय. तर ही झाली कॉईल. मग आता मला सांगा, ह्या एका कॉईल मध्ये किती टर्न आहेत? 3 टर्न आहेत. एक, हा ब्लॅक वाला 2 आणि हा 3. 3 टर्न आहेत, इथे दिसतंय स्पष्ट. 1 2 3 टर्न आहेत. कंडक्टर किती आहेत बाळांनो? 6 कंडक्टर आहेत. येस और नो? आणि जेव्हा एकापेक्षा जास्त टर्न असतात त्याला टर्न म्हणायचं, त्याला आपण तेव्हा कॉईल म्हणत असतो. काय म्हणतो? कॉईल. म्हणजे ही एक झाली कंप्लीट कॉईल. म्हणून तर लिहिलंय बघा ना, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ आर्मेचर कॉईल. जर समजा 10 कम्युटेटर सेगमेंट आहेत तर 10 आर्मेचर कॉईल तयार होणार. कसलं इंटरेस्टिंग आहे ना? आहे. त्यासाठीच म्हणतोय की कुठलंही नॉलेज घेत असताना लेकरांनो त्याच्या नॉलेजचं बेसिक गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. त्या पुस्तकामध्ये दिलेल्या शब्द न शब्दाचा अर्थ तुम्हाला समजणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, चला समजून घ्या. मग कॉईल और वाइंडिंग कुणाला म्हणायचंय? आणि हे जे पूर्ण जे कॉईल आहेत, ह्या कॉईलला जर एकत्र केलं तर काय तयार झाले? कारण वाइंडिंग तयार झाल्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा ह्याच गोष्टीवरती भर देऊन शिकवलेला आहे. चला पहा रे मग, कॉईल और वाइंडिंग एलिमेंट. द कॉईल इज डिफाइंड ॲज द कंडक्टर MnOP along with their end. अलॉंग विथ देअर एंड, हा एंड पॉइंट. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं लेकरांनो? कॉईल म्हणायचं आहे. अलॉंग देअर एंड कनेक्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट पेज वर बघा रे. आता आता इथे काय लेकरांनो? टाइप्स ऑफ कॉईल. मग आता ह्या ज्या कॉईल ज्या आहेत बघा, ही कॉईल साइड आहे. हे दिसतंय का रे? ह्याला आणखी काय म्हणतोय लेकरांनो? इथे ह्याला आपण रिप्रेझेंट करतोय कॉईल साइड. काय रिप्रेझेंट करतोय लेकरांनो? इथे याला कॉईल साइड म्हणून सुद्धा रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, चला काय सांगितलंय? अ कॉईल कॅन बी आयदर अ सिंगल टर्न कॉईल. A coil side, a coil can be either a single turn coil having two conductor. Yes or no? Yes sir. Single turn coil ना किती कंडक्टर आहेत? 2 कंडक्टर, as shown in the figure A. Or it can be a multi-turn coil. ठीक आहे, आणि मल्टी टर्न कॉइल हॅव्हिंग व्हॉट? मेनी कंडक्टर्स पर कॉइल. येस और नो? येस. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. क्लिअर? किंवा मी मागे सुद्धा तुम्हाला इथं सुद्धा एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे पहा लेकरांनो. only the beginning and end point of the coil are connected to the commutator. बरोबर आहे? म्हणजे काय रे? हा बिगिनिंग आहे. येस, हा काय लेकरांनो? हा बिगिनिंग आहे. आणि हा काय रे? एंड पॉइंट आहे. या ठिकाणी व्यवस्थित बघा, हा जो आहे तो बिगिनिंग आहे, म्हणजे हा कम्युटेटर सेगमेंट फर्स्ट, हा कम्युटेटर सेगमेंट सेकंड. ठीक आहे, हा बिगिनिंग पॉइंट आणि हा काय रे? एंड पॉइंट. क्लिअर? पाहून घ्या. हा झाला बिगिनिंग पॉइंट. ठीक आहे, आणि हा जो आहे तो काय लेकरांनो? एंड पॉइंट. क्लिअर? बघा हे अशा प्रकारे इकडे व कंडक्टर हा अशा प्रकारे. क्लिअर? दॅट्स इट. ओके, मग मला सांगा आता इथे हे किती टोटल किती आहेत रे? 2 टर्न आहेत. बरोबर आहे? म्हणजे मल्टी टर्न झाले ना, मल्टी टर्न कॉईल झाली. मल्टी टर्न कॉईल मध्ये मल्टी कंडक्टर सुद्धा असतील, हेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मल्टी टर्न कॉईल हॅव्हिंग मेनी कंडक्टर पर कॉईल. ठीक आहे, पुढे बघा लेकरांनो. ओनली द बिगिनिंग अँड एंड पॉइंट ऑफ कॉईल आर कनेक्टेड टू द कम्युटेटर. बिगिनिंग आणि एंड पॉइंट कुणाला कनेक्टेड आहेत? कम्युटेटरला कनेक्टेड आहेत. ठीक आहे, येस और नो? क्लिअर आहे सर. चला पहा लेकरांनो, मग कॉईल स्पॅन काय रे? येस, कॉईल स्पॅन त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. आता कॉईल स्पॅन काय लेकरांनो? की जो 2 कॉईल आहेत, येस, त्या 2 कॉईल मधला डिस्टन्स बघा रे. कॉईल स्पॅन और कॉईल पिच इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड इन द टर्म्स ऑफ आर्मेचर स्लॉट. ठीक आहे, किंवा आर्मेचर कंडक्टर, 2 कंडक्टर मधलं. ठीक आहे, जो डिस्टन्स आहे, येस, बिटवीन द टू साइड्स ऑफ द कॉईल. बिटवीन द टू साइड्स ऑफ द कॉईल म्हणजे हा एक कंडक्टर आहे, हा दुसरा कंडक्टर आहे, ह्याच्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्यालाच काय म्हणायचं लेकरांनो? येस, कॉईल स्पॅन म्हणायचं किंवा कॉईल पिच म्हणायचं. ह्याला रिप्रेझेंट केलं YS ने. याला काय रिप्रेझेंट करतो? YS. परत डिफाइन करा. कॉईल स्पॅन और कॉईल पिच इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड इन टर्म्स ऑफ आर्मेचर स्लॉट. डिस्टन्स मेजर्ड इन टर्म्स ऑफ व्हॉट? आर्मेचर स्लॉट. 2 स्लॉट मधला डिस्टन्स. सपोज हा एक स्लॉट आणि हा दुसरा स्लॉट. ठीक आहे,
तर ह्या दोन स्लॉट मधला, ठीक आहे, ह्या दोन स्लॉट मधला काय लेकरांनो, डिस्टन्स पाहू शकता इथे व्यवस्थित. क्लिअर? ओके. कम्युटेटर पिच काय लेकरांनो, बघा रे, द कम्युटेटर पिच इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स बिटवीन द सेगमेंट ऑफ विच द टू एंड ऑफ द कॉइल आर कनेक्टेड. मग कम्युटेटर सेगमेंट म्हणजे काय, आपण डिस्टन्स मेजर करत असताना तुम्ही असंही म्हणू शकता की सर हे कम्युटेटर पिच आहे. ह्याला काय अर्थ नाही. कम्युटेटर पिच रिप्रेझेंट करत असताना लेकरांनो असं म्हणायचं, हा पॉइंट आणि हा पॉइंट जिथे एंड कनेक्ट केलाय, ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे, जो एंड बिगिनिंग पॉइंट आणि जो एंड पॉइंट आहे, त्या दोघांमधल्या डिस्टन्सला म्हणायचं कम्युटेटर पिच. ठीक आहे, काय म्हणायचं लेकरांनो ह्याला, कम्युटेटर पिच. द कम्युटेटर पिच इज डिफाइंड ऍज द डिस्टन्स बिटवीन द सेगमेंट टू विच द टू एंड पॉइंट ऑफ कॉइल आर कनेक्टेड. जिथं एंड कनेक्ट केले दोघांमधला बिगिनिंग एंड आणि एंड, बिगिनिंग आणि एंड, बिगिनिंग पॉइंट आणि एंड पॉइंट मधला जो डिस्टन्स आहे त्यालाच काय म्हणायचं, कम्युटेटर पिच म्हणायचं. ठीक आहे, पुढे काय लिहिलंय, आणि इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कम्युटेटर बार ऑर सेगमेंट. कशामध्ये मेजर करतात, कम्युटेटर बार मध्ये किंवा कम्युटेटर सेगमेंट मध्ये मेजर करतात. दॅट्स इट. क्लिअर? ठीक आहे, चला पाहून घ्या बरं लेकरांनो, इथपर्यंत काय अडचण असेल तर पहा, रीड करत चला. जो जो पॉइंट मी तुम्हाला इथे बोर्ड वरती एक्सप्लेन करतोय तो पॉइंट स्वतः एकदा मी एक्सप्लेन केल्यानंतर रीड करा, जेणेकरून तुमचा आणखी कुठला डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला पहा एकदा. नेक्स्ट, आता लेकरांनो आपण बघितलंय की कंडक्टर पासून टर्न तयार होतो, टर्न पासून कॉइल तयार होते आणि कॉइल पासून वाइंडिंग तयार होते. कसं एक्सप्लेनेशन आहे एकदा बघून घेऊ. सगळ्यात पहिले लेकरांनो असतो कंडक्टर, बरोबर आहे. कंडक्टर पासून काय तयार होतो रे, टर्न तयार होतो. टर्न पासून काय तयार होते, कॉइल तयार होते. आणि नंबर ऑफ कॉइल पासून काय तयार होतं लेकरांनो, वाइंडिंग तयार होते. येस और नो? येस. ठीक आहे, बरोबर आहे. कंडक्टर पासून काय होतं, कॉइल टर्न तयार होतो, टर्न पासून नंबर ऑफ टर्न्स पासून कॉइल तयार होते, नंबर ऑफ कॉइल पासून वाइंडिंग तयार होते. ठीक आहे, आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे टोटल आहे आर्मेचरचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, इथं आपण बघतोय लेकरांनो इथं स्लॉट लिहिलेलं आहे. या ठिकाणी काय रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, स्लॉट्स रिप्रेझेंट केलेलं आहे. हे आहे लेकरांनो कम्युटेटर, हे आहे कम्युटेटरचं रिप्रेझेंटेशन, हे आहे शाफ्टचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, हे ज्यावर जे वाउंड केलं त्या वाइंडिंगचं रिप्रेझेंटेशन. क्लिअर? आणि हे आहे लेकरांनो पूर्णच्या पूर्ण जे स्लॉट्स आहेत ते लॅमिनेटेड आहेत विथ द हेल्प ऑफ इन्सुलेशन, जेणेकरून एडी करंट लॉस हा काय झाला पाहिजे, मिनिमाइज झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. ठीक आहे, सो या ठिकाणी लिहिलेलं आहे लेकरांनो लॅमिनेटेड कोर, लॅमिनेटेड कोर. दॅट्स इट. क्लिअर? मग पहा रे, आता टाइप्स ऑफ वाइंडिंग कुठल्या कुठल्या, आपल्याकडे दोन वाइंडिंग आहेत, एक लॅप वाइंडिंग आहे आणि एक वेव्ह वाइंडिंग आहे. चला रीड करू. द स्लॉट्स ऑन द आर्मेचर ड्रम contain the armature conductor. The slots on the armature drum contain a armature conductor. पुढे दिले, these conductors are connected together in a specific manner to construct the armature winding. ठीक आहे, एकदम व्यवस्थित पॉइंट बघा. These conductors are connected together in a specific manner to construct the armature winding. किती वाइंडिंग आहेत, दोन. आर्मेचर वाइंडिंग चे किती टाइप आहेत, दोन टाइप आहेत. कुठले कुठले आहेत, एक लॅप वाइंडिंग आणि दुसरं वेव्ह वाइंडिंग. एक वेव्ह आणि एक लॅप. क्लिअर आहे? येस और नो? येस. मग आता आपल्याला बघायचंय की नेमकं लॅप वाइंडिंग मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होतात, वेव्ह वाइंडिंग मध्ये ईएमएफ किती इंड्यूस होतात, कुणामध्ये म्हणजे लॅप का वेव्ह, कुठल्या वाइंडिंग मध्ये इंड्यूस्ड ईएमएफ जास्त असतात, इंड्यूस्ड करंट जास्त असेल. प्रत्येक गोष्ट आपण आता ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा रे, इट्स पर्पज इज टू प्रोड्यूस ईएमएफ. वाइंडिंगचं पर्पज काय, की ईएमएफ प्रोड्यूस करणं. इथे सुद्धा ही गोष्ट सुद्धा मी ऍड केली आहे. मी याला इथे लेकरांनो नोट पॉइंट म्हणून लिहू इच्छितो. काय म्हणून लिहितो रे, नोट पॉइंट. इट येस, इट्स पर्पज इज टू प्रोड्यूस ईएमएफ इन जनरेटर टू डेव्हलप द टॉर्क. आणि मोटर मध्ये काय रे, येस, ईएमएफ इन जनरेटर आणि डेव्हलप टॉर्क. कशामध्ये टॉर्क डेव्हलप करतोय, मोटर मध्ये. क्लिअर? बघा लेकरांनो, डीसी जनरेटर मध्ये, डीसी जनरेटर मध्ये आणि या ठिकाणी लिहितोय डीसी मोटर मध्ये. डीसी जनरेटर मध्ये कशाचं काम आहे, आर्मेचर कंडक्टरचं किंवा आर्मेचर वाइंडिंगचं. यस, फॉर टू किंवा टू लिहितोय टू इंड्यूस ईएमएफ.
टू इंड्यूस ईएमएफ. दॅट्स इट. आणि डीसी मोटर मध्ये काय लेकरांनो? येस, डीसी मोटर मध्ये आहे टू डेव्हलप टॉर्क. टू डेव्हलप टॉर्क. क्लिअर? येस सर. दोन्ही पॉईंट क्लिअर आहेत. हे तुम्हाला लेकरांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एमसीक्यू प्रश्न विचारत असतात. थोडंसं याच्यावर जर लक्ष देत चला. ठीक आहे? येस. चलो पुढे पहा. मग आता लेकरांनो एक 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 डायग्राम डिस्कशन करू आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहू. चला पहा रे. फर्स्ट तर इथे जी वाइंडिंग दिसते हे कंडक्टर आहे. टोटल किती कॉईल आहेत? 2 कॉईल आहेत. येस सर. काय अडचण इथपर्यंत नाही. बघा हा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, इथपर्यंत कळतंय. आता सगळ्यात महत्वाचं ही जी वाइंडिंग आहे लेकरांनो, ही वाइंडिंग आहे लॅप वाइंडिंग. काय रे? ही जी वाइंडिंग आहे लेकरांनो, ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? ही आहे लॅप वाइंडिंग. ठीक आहे. ह्याला जर आणखी रिड्रॉ करायचं असेल तर आपण अशा प्रकारे बघू शकतो. तिकडे बघा हा कंडक्टर पुढे गेलाय. ठीक आहे, परत वापस येतो. ठीक आहे, बघून घ्या या ठिकाणी. तर हे झालं. हे झालं मित्रांनो लॅप वाइंडिंगचं ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन. लॅप वाइंडिंग मध्ये किती कॉईल आल्या, किती टर्न आले? येस, 3 टर्न आले. म्हणजे ही कॉईल तयार झाली. किती कंडक्टर आहेत? 6 कंडक्टर आहेत. येस और नो? येस सर. ह्याची ऍक्टिव्ह लेंथ कशी आहे? तर या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा पाहू शकता मित्रांनो. ही जी आहे या ठिकाणी अशा प्रकारे ह्याचं इथे रिप्रेझेंटेशन जे केलंय ते एम एन ओ पी आणि हे जो मधला जो गॅप आहे त्यामध्येच आपण रिप्रेझेंट करतो ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. ठीक आहे. काय रिप्रेझेंट केले रे? ऍक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. क्लिअर? चला मग आता बघा रे, लॅप वाइंडिंग मध्ये एक गोष्ट कळाली आहे की लॅप वाइंडिंग ही काय होतं लेकरांनो? येस, याच्यामध्ये ओव्हरलॅप होत चालले. बरोबर आहे. काय होत चाललंय? ओव्हरलॅप. सो रीड करा. बघा पहिला शब्द इथे लॅप वाइंडिंग. येस, पहिला शब्द या ठिकाणी काय लेकरांनो? की लॅप वाइंडिंग. इन लॅप वाइंडिंग ईच कॉईल ओव्हरलॅप द नेक्स्ट कॉईल. बघा ईच कॉईल, प्रत्येक कॉईल जी आहे ते नेक्स्ट कॉईलला काय व्हायला रे? ओव्हरलॅप व्हायले. each coil overlap the next coil. That's it. Clear? And the end of the coil are connected to the adjacent commutator segment. म्हणजे लेकरांनो हा जो झालेला आहे, म्हणजे जर तुम्ही डायग्राम आणखी जर समजून घ्यायची असेल व्यवस्थित तर इकडे बघा. हा झाला कम्युटेटर सेगमेंट फर्स्ट, हा झाला कम्युटेटर सेगमेंट सेकंड. ठीक आहे. आणि ही बघा हा जो आहे तो बिगिनिंग पॉइंट आहे. हा जो आहे तो काय लेकरांनो? बिगिनिंग पॉइंट आहे. हा जो आहे तो काय रे? एंड पॉइंट आहे. यस और नो? यस सर. मग मला सांगा बिगिनिंग पॉइंट आणि एंड पॉइंट ऑफ सेम कॉईल, सारख्या कॉईलची कुठं कनेक्ट केले? ऍडजस्टंट कम्युटेटर सेगमेंट मध्ये कनेक्ट केलेली तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. चला पहा बरं काय लिहिलंय मग. इन लॅप वाइंडिंग each coil overlap the next coil and the end of the coil are connected to the adjacent commutator segment. The end दोन्ही एंड आहे. ठीक आहे. या ठिकाणी बिगिनिंग एंड किंवा बिगिनिंग पॉइंट. ठीक आहे. आणि या एंड पॉइंट हे दोन्ही कुठे आहेत लेकरांनो? येस, ऍडजस्टंट कम्युटेटर सेगमेंट मध्ये आहेत. ऍडजस्टंट कम्युटेटर सेगमेंट मध्ये. मग पुढे काय लिहिलंय? फॉर लॅप वाइंडिंग नंबर ऑफ पॅरलल पाथ इज एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ पोल. म्हणजे जेवढे पॅरलल पाथ आहेत, जेवढे पॅरलल पाथ आहेत ते कशाचे इक्वल असतात? नंबर ऑफ पोलचे इक्वल असतात. हा पॉइंट सुद्धा तुम्हाला मी डिफाईन करेल की नेमकं नंबर ऑफ पॅरलल पाथ कसे असतात. ठीक आहे. जस्ट इथे ट्राय करतोय. बघा लेकरांनो, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड, हा झाला फोर्थ. टोटल इथे किती पॅरलल पाथ आहेत? 4 पॅरलल पाथ. इथे नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत लेकर? नंबर ऑफ पॅरलल पाथ 4 आहेत. तर डेफिनेटली नंबर ऑफ पोल सुद्धा किती असायला पाहिजे? नंबर ऑफ पोल किती असायला पाहिजे लेकरांनो? 4च असायला पाहिजे. क्लिअर आहे? येस और नो? येस. मग नंबर ऑफ पोलचं रिप्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी कसं करणार? तर अगदी सोपं आहे. हा पॅरलल पाथ फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इथे समजा नॉर्थ साऊथ हे अशा प्रकारे पोलचं रिप्रेझेंटेशन होईल. क्लिअर? येस सर. म्हणून लिहिले इथे पहा काय लिहिलेलं लेकरांनो? द नंबर ऑफ पॅरलल पाथला आपण एन रिप्रेझेंट करतो इज इक्वल टू नंबर ऑफ पोल. काय लेकरांनो? पी. दॅट्स इट. जेवढे पॅरलल पाथ तेवढे पोल असणार आहेत किंवा जेवढे पोल तेवढे पॅरलल पाथ.
ठीक आहे. आणि ही जी लॅब पॉइंटिंग आहे लेकरांनो, ही यूज करतो आपण हाय करंट आणि लो व्होल्टेज ऍप्लिकेशन साठी. लॅब पॉइंटिंग कशासाठी यूज करतो? हाय करंट आणि लो व्होल्टेज ऍप्लिकेशन साठी. ठीक आहे. परत बघा काय सांगितलंय. सो ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरल पाथ म्हणजे काय रे? बघा ना, 4, 8, 16 अशा प्रकारे पॅरल पाथ असतील. बरोबर आहे. म्हणून लिहिलंय ड्यू टू द एक्झिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरल पाथ द लॅब बाउंड आर्मेचर वाइंडिंग इज, म्हणजे लॅब बाउंड आर्मेचर वाइंडिंग इज कॅपेबल ऑफ सप्लाइंग लार्ज लोड करंट. येस, कॅपेबल ऑफ सप्लाइंग व्हॉट? लार्ज लोड करंट. कारण लेकरांनो, पॅरल पाथ वाढले तर करंट काय होतं रे? पॅरलल पाथ वाढले तर करंट डिवाइड होतोय ना. म्हणजे हा जो टोटल करंट आहे, हा टोटल सप्लाय होतो कशामुळे? हा I1 करंट, इथून फ्लो होणारा I2 करंट, इथून फ्लो होणारा I3 करंट आणि इथून फ्लो होणारा I4 करंट. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ जास्त आहे. ह्याच्यामुळेच हा जो लॅप पॉइंटिंग आहे तो लेकरांनो लार्ज करंट काय करू शकतो रे? कॅरी करू शकतो. दॅट्स इट. आणि व्होल्टेज कसं आहे रे? लो. ठीक आहे. सो ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरलल पाथ द लॅप वाउंड आर्मेचर वाइंडिंग इज कॅपेबल ऑफ सप्लाइंग लार्ज लोड करंट. ठीक आहे. ह्याच्या अक्रॉस तुम्ही काय कनेक्ट करता लेकरांनो? लोड कनेक्ट करता. ठीक आहे. पुढे आपण याचं डिस्कशन डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. लार्ज लोड करंट बट दीज जनरेटर आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग लो व्होल्टेज. व्होल्टेज कसं जनरेट करतात? लो व्होल्टेज जनरेट करतात. पण करंट कसं आहे लेकरांनो? जास्त आहे. दॅट्स इट. चलो मग पुढे बघा, आणखी इंटरेस्टिंग पॉइंट दिलेत. हेन्स हेन्स जनरेटर ऑफ हाय करंट कॅपॅसिटी यूज लॅब फाउंड आर्मेचर. ज्या ठिकाणी आपल्याला हाय करंट जनरेटर लागणार आहे, जिथे करंटचं मॅग्निट्यूड जास्त असणार आहे, त्या ठिकाणी आपण कुठली वाइंडिंग यूज करणार आहोत किंवा कुठल्या वाइंडिंगची डीसी मशीन आपण परचेस करणार आहोत लेकरांनो? ऑब्विसली सर, लॅब वाइंडिंग असलेली डीसी मशीन आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. हाय करंट लो व्होल्टेज. ठीक आहे. काय अडचण? चला पुढचा पॉइंट समजून घ्या. इन लॅप वाइंडिंग द आर्मेचर कंडक्टर आर डिवायडेड इंटू पी ग्रुप्स. आर्मेचर कंडक्टर आर yes, आर्मेचर कंडक्टर आर डिवायडेड इंटू पी ग्रुप्स म्हणजे काय? नंबर ऑफ पोल 1, 2, 3, 4. जेवढे पॅरल पाथ तेवढे नंबर ऑफ पोल्स या ठिकाणी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेकरांनो, ऑल द कंडक्टर इन अ ग्रुप आर कनेक्टेड इन सिरीज. ऑल द कंडक्टर इन अ ग्रुप आर कनेक्टेड इन सिरीज अँड ऑल सच ग्रुप्स आर कनेक्टेड इन पॅरल. बघा, हा कंडक्टर हा एकमेकांना सिरीज मध्ये, हा कसं एकमेकांना सिरीज, हे सिरीज आणि या सिरीज कॉम्बिनेशन कशामध्ये लेकरांनो? पॅरल मध्ये आहे. अगदी इंजिनिअरिंगला सुद्धा, यस, समज इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्या सुद्धा ह्याच लेवलचं जे तुम्हाला सिलेबस लागणार आहे, ह्या लेवलचं जे तुम्हाला यस एक्सप्लेनेशन लागणार आहे, ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला परत इंजिनिअरिंगला त्रास झाला नाही पाहिजे. ठीक आहे. तर पाहू शकता लेकरांनो, ऑल द कंडक्टर इन अ ग्रुप are connected in series and all such groups are connected in parallel. Look at the diagram. That's it. Okay. चला पुढे पहा लेकरांनो, नेक्स्ट आहे वेव्ह वाइंडिंग. आता वेव्ह वाइंडिंग मध्ये तुम्ही बघताय की प्रत्येक कॉइल एकमेकांना ओव्हरलॅप होत नाही. ती प्रोग्रेसिव्हली पुढे काय होतं लेकरांनो? काय होतं रे? पास होते. येस, पुढे पुढे चालली आहे. मग इथे रिप्रेझेंटेशन मध्ये बघा रे, काय एक्सप्लेन केले? तर वेव्ह वाइंडिंग इज अ टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग. हे काय सांगायची गरज आहे सर? येस. इन विच टू कॉइल प्रोग्रेसेस फॉरवर्ड इन अ वेव्ह. बघा ना, हा कॉइल पुढं, परत पुढं, कशासाठी ट्रॅव्हल होतं रे? वेव्ह सारखं काय होतं लेकरांनो? ट्रॅव्हल होते. लाईक पॅटर्न, वेव्ह पॅटर्न जॉईनिंग कॉइल्स दॅट आर फार अपार्ट. आणि हे जे कॉइल्स मधले डिस्टन्स आहे ते कसं लेकरांनो? फार अपार्ट आहे का नाही? आहे सर. येस सर. ठीक आहे. बघा, वेव्ह वाइंडिंग अराउंड द आर्मेचर, वेव्ह वाइंडिंग अराउंड द आर्मेचर until it's come back to the start point. म्हणजे काय? येस और नो? याचा अर्थ काय? परत एकदा वाक्य वाचणार आहे, बघू. द वाइंडिंग वेव्ह अराउंड द आर्मेचर, येस, आर्मेचर अंटिल इट कम बॅक टू द स्टार्टिंग पॉइंट. याचा अर्थ काय लेकरांनो? की तुम्ही एक गोष्ट विचारू शकता, ही जी कॉईल आहे, येस, ही वाइंडिंग कधी होते? पुढे चालले असं पूर्णच्या पूर्ण फिरून येऊन कुठे येणार आहे शेवटी? याच पॉइंटला इथे येणार आहे. कळतंय का? म्हणजे इथून सुरुवात झाली आणि पूर्णच्या पूर्ण फिरून परत कुठे येणार आहे? इथंच येणार आहे.
त्याचं एक्सप्लेनेशन. मग आता लेकरांनो इथे नंबर ऑफ पोल कितीही राहू द्या, पॅरलल पाथ किती राहणार आहेत रे? 2. सॉरी चुकून बोललो. परत सांगतोय, चुकून बोलणं झालं. इथे लेकरांनो पोल किती असणार आहेत? 2. कळतंय? किती? 2. मग तुम्हाला जर डायग्राम ड्रॉ करायची असेल तर इथे पॅरलल पाथ 2च आहेत बघा. ही एक कॉईल, ही एक कॉईल. समजा मी अशा प्रकारे इथे 4 कॉईल ड्रॉ केली. ठीक आहे. आणि नंतर इथे 1, 2, 3, 4 झालं का 2 पॅरलल पाथ? झाले हे 2 पॅरलल पाथ. काय अडचण नाही. आणि ह्या पॅरलल पाथ मध्ये मग नंबर ऑफ कॉईल आलेल्या आहेत. येस ओर नो? येस सर. कळायले, कळायले. आता कुठेतरी छान छान कळायला सुरुवात झाली. आता कुठेतरी थोडस विषय समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट वाढलेला आहे. क्लिअर लेकरांनो? I1 आणि I2. मग इथे बघू शकता ही एक टर्न आहे, म्हणजे ही एक टर्नच, ही कॉईल, ही कॉईल, ही कॉईल, ही कॉईल सगळे एकमेकांना सिरीज मध्ये, ही कॉईल, ही कॉईल, ही कॉईल, ही कॉईल सगळे एकमेकांना सिरीज मध्ये आणि दोन्ही एकत्र पॅरल, म्हणजे नंबर ऑफ पॅरल पाथ किती? फक्त आणि फक्त 2. म्हणजे नंबर ऑफ पॅरल पाथ इज ऑलवेज 2 रिगार्डलेस ऑफ द नंबर ऑफ पोल. नंबर ऑफ पोल कितीही असू द्यात, पोल काय किती असले तरी आर्मेचरचे जे नंबर ऑफ पॅरल पाथ आहेत ते फक्त आणि फक्त किती असणार लेकरांनो? 2 असतील. क्लिअर? ठीक आहे. मग आता हे ऍप्लिकेबल कुणासाठी आहे? तर लो करंट आउटपुट आणि हाय व्होल्टेज साठी ऍप्लिकेबल. त्याच्या अगदी विरुद्ध. मग तुम्ही विचार करणार सर हाय व्होल्टेज का? लो करंट का? 2च पॅरलल पाथ आहेत. लो करंट. आणि लेकरांनो प्रत्येकाच्या अक्रॉसचं व्होल्टेज वेगवेगळं असेल का नाही? येस सर. प्रत्येक कॉइलच्या अक्रॉसचं व्होल्टेज वेगवेगळे, म्हणजे व्होल्टेज वाढायले, करंट काय होतंय? कमी होतंय. मग तुम्हाला जर असं विचारलं की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी लो करंट आणि हाय व्होल्टेज आहे अशा ठिकाणी तुम्ही जे डीसी मशीन वापरणार आहात त्यामध्ये कुठली आर्मेचर वाइंडिंग असायला पाहिजे? तर ऑब्व्हियसली सेकंदामध्ये तुमच्याकडून आन्सर येत असेल. तुम्हीच मनामध्ये विचार करत असाल सर आम्ही वेव्ह वाइंडिंग यूज करणार किंवा वेव्ह वाउंडेड जनरेटर आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. चला, रिक्वायर्स अ फ्यू कंडक्टर इन पॅरलल. ठीक आहे. सो हायर ईएमएफ, इथे ईएमएफ इंड्यूस कसे असतील? हायर इंड्यूस ईएमएफ असतील. So used in DC series generator, high voltage machine and small to medium machine. कळतंय? म्हणजे हाय व्होल्टेज कुठे लागतं आपल्याला? डीसी सिरीज जनरेटर मध्ये. समजून घ्या. डीसी जनरेटर मध्ये कशाला यूज करतो? हाय व्होल्टेज साठी. आणि डीसी सिरीज जनरेटर मध्ये जेव्हा आपण हाय व्होल्टेज साठी यूज करतो तेव्हा लेकरांनो वेव्ह वाइंडिंग ही यूज करणार आहोत. ठीक आहे. पहिले प्रत्येक गोष्ट व्यवस्थित. चला पुढे पाहू. आता कंपॅरिझन दिले. आत्ताच म्हणले लेकरांनो, कंपॅरिझन मध्ये मी स्पष्ट सांगितलंय की नंबर ऑफ पॅरलल पाथ इज इक्वल टू नंबर ऑफ पोल. हाय करंट, लो व्होल्टेज, वाइंडिंग ओव्हरलॅप आहे. ठीक आहे. हाय करंट आहे म्हणजे इथं शंट जनरेटर साठी किंवा हाय करंट मशीन साठी युज करतात. ठीक आहे. इथं बघा पोल किती असू द्या, नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत लेकरांनो? 2. ठीक आहे. म्हणजे इथं हाय व्होल्टेज आणि लो करंट. ठीक आहे. वेव्ह वाइंडिंग कशी आहे? वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग आहे, पुढे पुढे चालली आहे. सिरीज जनरेटर साठी युज होतात. हे एमसीक्यू प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे. सिरीज जनरेटर हाय व्होल्टेज मशीन साठी. वाइंडिंग कशी आहे रे? कॉम्प्लेक्सिटी कशी आहे? मोर कॉम्प्लेक्स वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंग कशी आहे रे? मोर कॉम्प्लेक्स, थोडीशी रिलेटिव्हली सिम्पल. दॅट्स इट. क्लिअर? ओके. तर लेकरांनो हा जो पुढचा पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित परत एकदा डिस्कशन करणार आहोत. परत सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना कोर्स परचेस करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस करायला सुरुवात करा. ठीक आहे. त्यासाठी लेकरांनो माझा जो मोबाईल नंबर आहे तो 8600104446 आहे. या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कोर्स लेकरांनो 1500 मध्ये एनरोल करून देईल. ठीक आहे. जर तुमचा जो ग्रुप ऑफ स्टुडंट असाल, तुम्ही एखाद्या कॉलेजचे सर आम्ही 10 स्टुडंट आहोत, 15 स्टुडंट आहोत, डेफिनेटली ह्या कोर्समध्ये आणखी मी काहीतरी प्राइस चेंजेस तुम्हाला ऑफर मध्ये करून देईल. ठीक आहे. सर धन्यवाद लेकरांनो. जेवढा प्रयत्न होईल तेवढा तुम्ही मॅक्झिमम मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.